सर्वत्र नवरात्रीची उत्साह सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातोय। नवरात्र म्हणजे देवीची उपासना, देवीची पूजा अर्चा। 9 दिवस 9 रूपात आपण देवीची पूजा करतो। स्त्री सुद्धा देवीचंच एक रूप आहे। तिला सुद्धा तितक्याच आदर सन्मानाची गरज आहे। 9 दिवस फक्त तुम्ही देवीचा उपास केला, तिची पूजा अर्चा केली तर देवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे का? तर नक्कीच नाही। कारण जी देवी रूपातली स्त्री आहे, जी तुमच्या घरात आहे, ती जर दुःखी असेल, तिचा जर अनादर होत असेल, तिचा अपमान होत असेल, सतत तिला अपमानजनक शब्दाने घरामध्ये तिला संबोधलं जात असेल, तिचा सतत अपमान केला जात असेल, तर 9 दिवस काय, तुम्ही आयुष्यभर जरी देवीची पूजा केलीत तरी सुद्धा देवी प्रसन्न होणार नाही। त्यामुळे आपल्या घरात असणारी स्त्री, मग ती तुमची पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल किंवा मैत्रीण असेल, तिचा अगोदर मान सन्मान करा, तिला आदराने वागवा, तिला सन्मानाची वागणूक द्या, तरच देवी तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल। नवरात्रीचा खरं तर हाच मेन उद्देश आहे की नवरात्र म्हणजेच देवी, जी घरातली स्त्री जी देवीच आहे, तिचा अगोदर सन्मान करा, तिला सन्मानानं वागवा। हाच तर नवरात्रीचा मेन उद्देश आहे, हीच नवरात्रीची खरी पूजा आहे।